धनुरास स्वातंत्र्याच्या शोधात भटकणारी आत्मा. काही लोकांना नियमाच्या चौकटीत राहणं जमत नाही. त्यांना एका जागी थांबणं म्हणजे गुदमरल्यासारखं वाटतं. त्यांना जग बघायचं असतं, नवीन गोष्टी अनुभवायच्या असतात. ते मोकळे आहेत, स्वच्छंदी आहेत, पण कधी कधी त्यांनाच कळत नाही की ते नक्की कुठे चालले आहेत. आज आपण अशा राशीबद्दल बोलणार आहोत जी जन्मतः एक प्रवासी आहे, जिला साखळदंडात अडकवून ठेवणं अशक्य आहे. ही कथा आहे धनुराशीची. कथा आहे आदित्यची, जो स्वातंत्र्याच्या शोधात निघाला होता, पण त्याला दिशा कशी सापडली ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. राशीनुसार व्यक्ती कशा असतात हे आपण कथेच्या रूपात या व्हिडिओच्या मालिकेत सांगत आहोत. कथेला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, म्हणजे पुढील राशीच्या कथेचं नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळेल. आपण बोलत आहोत आदित्यबाबत. आदित्य लहानपणापासून खूप रेस्टलेस होता. इतर मुलं घरात खेळणी घेऊन बसायची, पण आदित्य घराबाहेर धावायचा. त्याला नवीन गोष्टी पाहायला, शिकायला खूप आवडायचं. आई नेहमी म्हणायची, हा मुलगा एका जागी कधीच शांत बसत नाही. शाळेत तो हुशार होता, पण एकाच साचेबद्ध पद्धतीने शिकणं त्याला कधीच आवडलं नाही. एकदा शिक्षिकेने विचारलं, आदित्य तुझं लक्ष नाही आहे का? तेव्हा त्याचं इतकं निरागस उत्तर दिलं की शिक्षक थक्क झाले. तो म्हणाला, मला हे समजलंय, पण मला याच्या पलीकडचं अजून काहीतरी जाणून घ्यायचं आहे. धनुराशीचं हेच असतं. त्यांना जे दिसतं त्यापेक्षा अदृश्य आहे ते शोधण्यात जास्त रस असतो. आदित्य जसा मोठा झाला तसा त्याचा स्पष्ट वक्तेपणा वाढला. त्याला जे सत्य वाटायचं ते तो तोंडावर बोलायचा. एकदा त्याने आपल्या जिवलग मित्राला सरळ सांगितलं, तू जे करतोस ते चुकीचं आहे. मित्र दुखावला गेला. त्या दिवशी आदित्यला पहिल्यांदा कळलं की सत्य कटू असलं तर ते सांगण्याची एक योग्य पद्धत असते. करिअर निवडताना त्याने कधीही सेफ रस्ता निवडला नाही. घरच्यांनी विचारलं, पुढे काय? तेव्हा तो हसून म्हणाला, पुढे काय ते बघू पुढे. सध्या मला हे अनुभव घ्यायचे आहेत. धनुराशी साहसी असते. प्रेमातही तो तसाच होता, सकारात्मक, आनंदी. पण जेव्हा कमिटमेंटचा विषय यायचा तेव्हा त्याला भीती वाटायची. त्याची पार्टनर नेहमी म्हणायची, आदित्य तू मला खूप आवडतोस, पण तू कुठेच स्थिर का राहत नाही? एक दिवशी आदित्यचा एक खूप मोठा प्लॅन फेल झाला. ज्या स्वातंत्र्यासाठी तो पळत होता तेच स्वातंत्र्य त्याला आता ओझं वाटू लागलं. त्याच्याकडे प्लॅन नव्हता, उत्साह नव्हता, पण एकच प्रश्न होता, मी इतका पळतोय पण नक्की कुठे पोहोचायचंय मला? त्या रात्री त्याला एक दृश्य दिसलं. एक महान धनुर्धर बाण सोडतोय, पण त्याला त्याचं लक्ष माहीत नाही. बाण हवेत उंच जातोय, पण कुठे लागणार हे कोणालाच माहीत नाही. धनुराशीची ही खरी समस्या आहे. ऊर्जा खूप आहे, पण ध्येय स्पष्ट नसेल तर ती ऊर्जा वाया जाते. आदित्य शेवटी एका गुरूंना भेटला. गुरूंनी विचारलं, आदित्य तू मुक्त आहेस, पण तुझं ध्येय काय? आदित्य शांत झाला. गुरु हसून म्हणाले, तुझे राशी स्वामी बृहस्पती म्हणजेच देवगुरु आहे. गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार आणि दिशा. तू प्रवासासाठी जन्मला आहे, पण त्या प्रवासाला एक अर्थ असायला हवा. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीतून पळणं नाही, तर योग्य दिशेने चालणं आहे. त्या दिवसापासून आदित्य बदलला. त्याने ट्रॅव्हल करणं सोडलं नाही, पण आता तो प्रवासात काहीतरी शिकत होता. त्याने आयुष्याचं एक ध्येय ठरवलं, त्या दिशेने बाण सोडला. आज तो भटकत नाही तर शोधत आहे. तुम्ही कसे आहात? धनुराशीवाल्यांनो, तुम्हाला थांबणं आवडत नाही. तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असतं, शिकायचं असतं, पण एक प्रश्न आहे, तुम्ही प्रवास करत आहात की पळत आहात? पुढील 10 प्रश्नांची उत्तरं मनात किंवा लिहून ठेवा किंवा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि शेवटी निकाल समजून घ्या. प्रश्न 1, तुम्ही स्वतःला कसं पाहता? तुम्ही फ्री स्पिरिट आहात का? एका जागी थांबायला कठीण जातं का? की ॲडव्हेंचर्स आणि फोकस आहात? ए, फ्री स्पिरिट. बी, रेस्टलेस. सी, ॲडव्हेंचरियस आणि फोकस. प्रश्न दुसरा,
डिसिजन घेताना तुम्ही कसे असता? पटकन निर्णय घेता की विचार करून डिरेक्शन ठरवता? एक की क्विक डिसिजन, बी इम्प्लुसिव्ह, सी थॉटफुल अँड क्लिअर. प्रश्न 3, तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कोणती? तुम्ही ऑप्टिमाइज खूप स्ट्रॉंग करता का? रिस्क घेता की विजन ठेवता? एक ऑप्टिमिझम, बी रिस्क टेकिंग, सी विजन. तुमची कमजोरी काय आहे? कन्सिस्टन्सी ठेवू शकत नाही, जास्त इम्प्लुसिव्ह होता, कमिटमेंट टिकवायला अवघड जातं. ए सातत्याचा अभाव, बी इम्प्लुसिव्हनेस, सी कमिटमेंट इश्यू. प्रश्न 5, रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसे असता? तुम्ही फन आणि ओपन आहात का? तुम्हाला फ्रीडम जास्त महत्त्वाचं वाटतं की तुम्ही बॅलन्स ठेवता? ए फन आणि ओपन, बी नीड फ्रीडम, सी बॅलन्स. प्रश्न 6, कोणी तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर तुम्ही लगेच रिॲक्ट करता, तुम्ही दूर जाता की शांतपणे हँडल करता? ए रिॲक्ट, बी इस्कॅप, सी शांतपणे हँडल करता. प्रश्न 7, स्ट्रेसमध्ये तुमचं वर्तन कसं असतं? बाहेर पडून ट्रॅव्हल करता, सिच्युएशनपासून दूर जाता की लॉजिकली सोल्युशन शोधता? ए मूव अँड ट्रॅव्हल, बी अवॉइड, सी सॉल्व लॉजिकली. प्रश्न 8, तुमची सगळ्यात मोठी भीती कोणती? तुम्हाला फ्रीडम हरवण्याची भीती वाटते का? चुकीचा डिसिजन घेण्याची की लाईफ स्टेग्नेंट होण्याची भीती वाटते? ए लॉसिंग फ्रीडम, बी रॉंग डिसिजन, सी स्टेग्नेंट लाईफ. प्रश्न 9, तुमचं लाईफ पॅटर्न काय आहे? नवीन गोष्टी सुरू करता का? मध्येच गोष्टी सोडता की डायरेक्शन ठेवून पुढे जाता? ए स्टार्ट न्यू थिंग्स, बी लिव्ह मिडवे, सी फॉलो डिरेक्शन. प्रश्न 10, तुम्ही लोकांशी कसं वागता? लोकांना इन्स्पायर करता का? तुम्ही ब्लंट बोलता की हॉनेस्ट अँड बॅलन्स राहता? ए इन्स्पायर, बी ब्लंट, सी हॉनेस्ट अँड बॅलन्स. चला निकाल जाणून घेऊ. आता तुमचे पर्याय मोजा आणि बघा तुम्ही कोणते धनु आहात. जर तुमचं ए जास्त असेल तर तुम्ही मुक्त आहात, उत्साही आहात, पण तुम्हाला थोड्या दिशेची गरज आहे. प्रवासाचा आनंद घेताना ध्येय विसरू नका. बी जास्त असेल तर रेस्टलेस आहात, तुमच्याकडे ऊर्जा प्रचंड आहे पण तुम्ही खूप उतावीळ आहात. थोडी स्थिरता शिकलात तर तुम्ही जग जिंकू शकता. अभिनंदन, तुमच्याकडे स्वातंत्र्य आणि दिशा या दोन्ही गोष्टींचा संगम आहे. तुमची हीच खरी ताकद आहे. धनुरास म्हणजे फक्त अस्थिरता नाही तर सत्याचा ज्ञानाचा शोध आहे. लक्षात ठेवा, धनुष्याचा बाण जितका लांब जातो तितकं त्याचं लक्ष स्पष्ट असावं लागतं. उपाय धनुराशीसाठी, जर तुमचे उत्तरं ए जास्त असतील तर कॅट्स आहे. हा स्टोन तुम्हाला फोकस आणि योग्य दिशा देतो. तुमचं मन भटकत असेल किंवा एकाच गोष्टीवर टिकत नसेल तर हा स्टोन तुमची योग्य ऊर्जा योग्य मार्गावर आणायला मदत करतो. तुमचे बी जास्त आले असतील तर डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट हा स्टोन पॉझिटिव्हिटी, आत्मविश्वास आणि यश वाढवतो. निर्णय घेताना होणारा गोंधळ थांबवतो, प्रगती घडवून आणतो. हा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आणि तुमचे उत्तर सी जास्त असतील तर सनस्टोन ब्रेसलेट आत्मविश्वास, ऊर्जा आणि स्पष्टता देतो. तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे पण आतून असुरक्षित वाटत असेल तर तुम्हाला आतली ताकद आणि योग्य दिशा देतो. स्टोन हे फक्त माध्यम आहे. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतः तुमचं ध्येय निश्चित करता. कमेंट करा, मी माझं लक्ष स्वतः ठरवणार आहे. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.